आपल्या भारतीय चित्रकलेच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं पान, अभिजात चित्रकलेचं महत्त्वाचं पान म्हणजे वारली चित्रसंस्कृती. या वारली चित्रसंस्कृतीची खरी सुरुवात झाली ती लग्न चौकापासून. कोणत्याही घरात ज्यावेळेला एखादं लग्न ठरतं त्यावेळेला एक शुभ संकेत म्हणून हा वारलीचा लग्न चौक काढला जातो. या लग्न चौकात एक देवी काढली जाते जिच्या आशीर्वादानं सांसारिक जीवन तुमचं सुफळ संपूर्ण होतं. तर हा आहे लग्न चौक, याच्यात काढलेली ही देवी. आता या लग्न चौकाचं सुशोभीकरण झालं की मगच लग्नाची सगळी तयारी सुरू होते. आता आपण बघूया की या लग्न चौकाच्या शेजारी या लग्नाचा सोहळा कसा सुरू आहे तो. ह्या मांडवात नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला हळद लावली जाते. त्याला मांगल्याचं एक तोरण बांधलेलं आहे. खाली बघितलं तर वराती चाललेले आहेत आणि त्याच्याही उजवीकडच्या बाजूला आपण बघितलं तर एक मांडव आहे आणि त्या मांडवात नवरा नवरीचं लग्न लागतंय. नंतर त्या नवरा नवरीची घोड्यावरून वरात काढली जाते आणि वराती त्यांच्या मागे जात आहेत. या लग्न सोहळ्याचा आनंद लुटणारे आणि त्यात नृत्य करणारे आपण बघू शकता वर्तुळ आकारात. आपण लग्न सोहळा जिथं चित्रण केलेलं आहे त्या भिंतीच्याच मागच्या बाजूला आपण सुशोभित केलेल्या वारलीच्या बाहुल्यांमधून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे की आपल्या सांसारिक आयुष्यात आपल्याला देवाचे आशीर्वाद किंवा आपल्याला शक्ती कशा कशा लागतात. तर या अर्धवर्तुळाकारात तुम्ही बघाल तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद आहेत, सरस्वतीचा आशीर्वाद आहे आणि तसंच शक्तीचं रूप म्हणजे दुर्गेचा देखील आशीर्वाद आपण घेतलेला आहे. आता आपण बघतोय वारली चित्रसंस्कृतीत दैनंदिन जीवन कसं असतं ते, त्यांची दिनचर्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कुठल्या वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात हे या चित्रांमधून कळेल. आणि हे अख्खं गाव वसवलं आहे आम्ही एका नदीकाठी, त्यामुळं तुम्हाला नदीही बघता येईल आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंतची त्यांची वेगवेगळी कामं, त्यांच्या विविध प्रकारच्या झोपड्या आणि संध्याकाळी सगळी कामं संपल्यानंतर थकून भागून झाल्यानंतर एक छानशी शेकोटी करून त्याच्या भोवती नृत्य करणारी माणसं तुम्हाला दिसून येतील. वारली चित्रसंस्कृती जपणाऱ्या किंवा ती निर्माण करणाऱ्या वारली पाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी देव मानलंय ते निसर्गाला, निसर्गातल्या पंचतत्वांना. आणि म्हणून हे जे आपण गाव वसवलेलं आहे त्या गाव वसवलेल्या भिंतीच्या मागच्या बाजूला आहेत पंचतत्व: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या वारली चित्रसंस्कृतीत त्यांनी वृक्षाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आहे. म्हणून आपण इथे बघू शकता की या वृक्षाचं ते पूजन करत आहेत आणि त्याच्याच भोवतीनं या वृक्षपूजनाचा आनंद म्हणून वर्तुळ आकारात त्यांचं नृत्य चालू आहे. हे आहे तारपा नृत्य. या वर्तुळ आकाराच्या मधोमध उभा असलेला हा माणूस तारपा नावाचं वाद्य घेऊन वाजवतोय आणि म्हणूनच याला तारपा नृत्य असं म्हटलं जातं. सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला मोर. वारली चित्रसंस्कृतीत हा मोर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या मोराच्या रेषांमधून तो समृद्धी प्रतीत करत असतो. त्याच्या भोवती असलेली दोन झाडं ही जणू त्याला सांगतायत की तुझं सौंदर्य किती खुलून दिसतंय आणि आम्ही या तुझ्या सौंदर्याच्या सोबत आहोत. वारली लोकांमधल्या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणजे त्यांच्यातली कला, आणि ती कला म्हणजे व्यवसायाभिमुख असलेली कला. ही कला म्हणजेच टोपली विणण्याची कला आणि तसंच मातीपासून विविध प्रकारची भांडी तयार करण्याची कला. वारली चित्रसंस्कृती ज्या भागात तयार झाली म्हणजे ठाणे जिल्ह्यातला डहाणू तालुक्यातला भाग. या भागात सर्वात जास्त प्रमाणात पिकवली जाणारी शेती म्हणजे भाताची शेती. या भाताच्या पावडरपासून, त्याच्या पिठापासूनच वारलीचं पेंटिंग केलं जातं. ही शेती पाण्यात पिकवली जाते याचं चित्रण आता तुम्ही बघता आहात. आत्ता आपण बघतोय जुनं पुणं ते नवं पुणं. याच्या मधोमध आहे पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेला शनिवारवाडा. डावीकडच्या बाजूला आहे जुनं पुणं. अतिशय शांत आणि लोकांची कामं बघाल तर त्या काळात असलेली कामं लोक शांतपणे करत आहेत. आणि त्याच्याच उजव्या बाजूला आपण आधुनिक पुणं बघतोय. मुलांची शाळेत जायची गडबड, माणसांची ऑफिसला जायची गडबड,
आणि नवीन आलेली मेट्रोसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला त्यात. मात्र या सगळ्यात जपलेली आहे पुण्याची संस्कृती आणि पुण्याचा गणेशोत्सव आणि ह्या पुणेरी पाट्या घेऊन उभ्या असलेल्या मेट्रोच्या खालच्या वारलीच्या बाहुल्या. हे आहे जुनं पुणं ते नवं पुणं.